नमस्कार. जय महाराष्ट्र. सकल मातंग समाज बांधवाचा विराट जन आक्रोश मोर्चा. आरक्षण विपीवीकरण तत्काळ लागू करण्याची राज्य सरकारकडे मागणी. अनुसूचित जातीमधील आरक्षणाचे विपीवीकरण तत्काळ लागू करण्यात यावे या प्रामुख्य मागणीसाठी सकल मातंग समाज बांधवाच्या वतीने विराट जन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला. या मोर्चामध्ये समाजातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. मोर्चा दरम्यान आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत मातंग समाजाला न्याय मिळावा आणि आरक्षणातील उपविकरणाची अंमलबजावणी तातडीने करावी अशी जोरदार मागणी केली. समाजाच्या प्रलंबित मागण्याकडे सरकारचे दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यावेळी करण्यात आला. मोर्चानंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या निवेदनात अनुसूचित जातीमधील आरक्षणाचे न्याय वाटप व्हावे, मातंग समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळावे आणि उपविकरणाची प्रक्रिया कोणतेही विलंब न लावता लागू करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. भारतात आरक्षण व त्यांच्या अंमलबजावणीचे घटनात्मक व कायदेशीर स्वरूप विविध न्यायालयीन निर्णय व धोरणाद्वारे विकसित झाले आहे. त्यावेळी उपस्थित वक्त्यांनी सांगितले की आरक्षण विपीवीकरण हा समाजाच्या सामाजिक व शैक्षणिक न्यायाचा प्रश्न असून राज्य सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. मोर्चा शांततेत पार पडला असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्याप्रसंगी सकल मातंग समाज बांधव तिथे उपस्थित होते. सांगण्याचे तात्पर्य एवढंच आहे की आंबेडकरी चळवळीमध्ये आम्ही इथं असलेल्या सर्व तमाम लोकांचं आयुष्य गेलेलं आहे. परंतु आता मोठ्या पर्वावर अपवाद आलेली आहे किंवा हा मातंग समाज बाबासाहेबाला विरोध करतो, हा संविधानाला विरोध करतो, हा आरएसएसचा माणूस आहे, हा बीजेपीचा माणूस आहे. अरे हे नवीन पिल्लू कुठून आणलं बाबा तुम्ही? अरे आम्ही बाबासाहेब, लोजी वसाहत, अण्णाभाऊ फुले, शाहू छत्रपतीला मानणारे आम्ही लोक आहोत. आता मागची गोष्ट मी मुद्दामून या ठिकाणी सांगतो, आयोजकाला मला बोलू द्या. अरे आमच्या महामानवाला तुम्ही शिवी देतात, आम्हाला मांगटे म्हणतात, आम्हाला घाणेरड्या शिव्या देतात. मी सांगतो आमच्या स्टेजवरचे एकाही वक्त्याने जर बाबासाहेबांविषयी आणि महार आणि बौद्धविषयक शब्द जर काढला असेल ना तर त्याची जबाबदारी आम्ही घेऊ. आमचा कोणताही नेता कोणत्याही समाजाविषयी बोलत नाही. तुमचे लोक व्हिडिओ करून लाईव्ह काही समाजकंटक आहे. मी इथं मुद्दामून सांगतो, महाराज बौद्धामध्ये समाजकंटक आणि मांगामध्ये काही समाजकंटक आहे. हे दोन्ही समाजामध्ये भांडण लावायचं काम करतात. त्यामुळे या मुद्दामून या ठिकाणी मी सांगतो, सोशल मीडियामध्ये 2 दिवसापासून आपण पाहत आहात सगळीकडे व्हिडिओ व्हायरल झाला, बौद्धावर हल्ला झाला, महार समाजावर हल्ला झाला. अरे बाबा, सांगण्याचे तात्पर्य एवढंच आहे की आंबेडकरी चळवळीमध्ये आम्ही इथं असलेल्या सर्व तमाम लोकांचं आयुष्य गेलेलं आहे. परंतु आता मोठ्या पर्वावर अपवाद आलेली आहे किंवा हा मातंग समाज बाबासाहेबाला विरोध करतो, हा संविधानाला विरोध करतो, हा आरएसएसचा माणूस आहे, हा बीजेपीचा माणूस आहे. अरे हे नवीन पिल्लू कुठून आणलं बाबा तुम्ही? अरे आम्ही बाबासाहेब, लोजी वसाहत, अण्णाभाऊ फुले, शाहू छत्रपतीला मानणारे आम्ही लोक आहोत. आता मागची गोष्ट मी मुद्दामून या ठिकाणी सांगतो, आयोजकाला मला बोलू द्या. अरे आमच्या महामानवाला तुम्ही शिवी देतात, आम्हाला मांगटे म्हणतात, आम्हाला घाणेरड्या शिव्या देतात. मी सांगतो आमच्या स्टेजवरचे एकाही वक्त्याने जर बाबासाहेबांविषयी आणि महार आणि बौद्धविषयक शब्द जर काढला असेल ना तर त्याची जबाबदारी आम्ही घेऊ. आमचा कोणताही नेता कोणत्याही समाजाविषयी बोलत नाही. तुमचे लोक व्हिडिओ करून लाईव्ह काही समाजकंटक आहे. मी इथं मुद्दामून सांगतो, महाराज बौद्धामध्ये समाजकंटक आणि मांगामध्ये काही समाजकंटक आहे. हे दोन्ही समाजामध्ये भांडण लावायचं काम करतात. त्यामुळे या मुद्दामून या ठिकाणी मी सांगतो, सोशल मीडियामध्ये 2 दिवसापासून आपण पाहत आहात सगळीकडे व्हिडिओ व्हायरल झाला, बौद्धावर हल्ला झाला, महार समाजावर